नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या एपिसोडच्या पार्ट 1 भागामध्ये आता सगळ्यांचं मनपूर्वक मी स्वागत करते. आजच्या या पार्ट 1 भागामध्ये सीमाने मात्र आता दिवा विझल्यामुळे तिला काहीतरी संकेत मिळालेला आहे म्हणून देव पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि तेवढ्यात ते आता सीमा ही देवाला हात जोडून बसलेली आहे आणि रडत आहे. आणि त्याच वेळेस मयुरी आणि पार्वतीची धावतच येतात. मयुरी म्हणते की आई काय झालं. त्यावरती पार्वतीजी विचारते की सीमा काय ग, का जीवाला इतका घोर लावून बसलेली आहेस आणि तू देव पाण्यामध्ये का ठेवलेस, काय झालं सीमा. सीमा खूप अस्वस्थ झालेली आहे, तिला काही बोलता सुद्धा येत नाही. ती फक्त पार्वतीजीचा हात धरते तर मयुरी लगेच सीमाजवळ बसते आणि म्हणते की आई काय झालं, तू इतकी अस्वस्थ का झालीस, काय सांग ना, का टेन्शन आलेलं आहे तुला इतकं. त्यावरती सीमा घाबरतच म्हणते की खरंच मला काहीच कळत नाही, नक्की काय होतं, मला खूप भीती वाटते, मनामध्ये काहीतरी एक विचित्र होणार आहे असं वाटतं, हुरहुर वाटते आणि असं सतत वाटत आहे की नक्की काहीतरी वाईट होणार आहे. त्यावरती पार्वती आजी सीमाला समजावते की सीमा अगं रमा अक्षय कोर्टामध्ये गेलेले आहे, तू असे भलते चलते विचार मनामध्ये आणू नकोस, काही होणार नाही, बघ सगळं नीट होईल, तू विश्वास ठेव माझ्यावर, ते नक्की केस जिंकतील म्हणून लढायला गेले ना ते केस आता. त्यावर सीमा आता म्हणते की आई मगाशी जेव्हा आरती करत असताना आरतीचा दिवा विझला तेव्हा मला असं जाणवलं की ते दोघं खूप मोठ्या संकटात आहेत, म्हणून काहीतरी अनिष्ट त्यांच्यावर येणार आहे, म्हणून मी देवाला पाण्यामध्ये ठेवले आणि देवाला साकडं घातलं त्यांचं रक्षण कर म्हणून. त्यावरती आता मयुरी सीमाला समजावते की आई हे बघ आम्ही आहोत तुझ्यासोबत, तू एकटी नाहीस, त्यामुळे तू इतका लोड घेऊ नकोस आणि हे बघ आपण तिघी मिळून प्रार्थना करूयात, त्यामुळे तू घाबरू नकोस, फक्त देवाला प्रार्थना कर. त्यावरती पार्वती आजी म्हणते की ऐकतेस ना तू काय बोलतेस, हे बघ मयुरी जे काही बोलत आहे तर ते योग्य बोलत आहे, आपण सगळ्यांनी मात्र आता सकारात्मक विचार करायला हवा. त्यानंतर मात्र इकडे आता हा तांबटकरांचा वकील कोर्टामध्ये आता अक्षयकडे येत आहे. अक्षय मात्र आता तांबटकरांची वाट पाहत असतो, तांबटकर कुठे अडकले असतील आणि तेवढ्यात हा वकील मागे येऊन आता अक्षयला म्हणतो की अक्षय मुकादम, तांबटकर तुमचेच वकील ना. त्यावरती आता अक्षय म्हणतो की माझी ओळख आणि माझा वकील हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, तर मग का विचारतात, तरी सुद्धा तुम्हाला विचारण्याची गरज का पडली. त्यावरती आता तो वकील म्हणतो की मी तांबटकरांचा वकील आहे कारण तुमच्यासारखी जी माणसं आहे तर त्यांच्यावर निरर्थक अशा कारवाया करतात, मग त्यांना मी असा हरू का. तेव्हा आता अक्षय हसतो आणि म्हणतो की तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगतो की हा लढा आहे तर तो निरर्थक नाही, म्हणून हा लढा आहे तर तो सत्याचा आणि हक्क मिळवण्याचा आहे. तेव्हा आता वकील हसतो. वकील म्हणतो की सत्य आणि कायदे हे फक्त तुमच्यासारख्या सामान्य माणसाच्या तोंडातून शोधतात आणि तुमच्या माहितीसाठी हे सांगतो की तांबटकरांचा शब्द म्हणजे हा कोर्टाचा निकाल असतो, कधीही हार मानत नसतात, परंतु त्यांच्या वाटेमध्ये जे काही येतात तर त्यांना सहजपणे ते दूर करतात. त्यावरती आता अक्षय म्हणतो की ठीक आहे, तुमचा हा शब्द आणि तांबटकरांचा तो शब्द, बघू त्यांचा अहंकार किती दिवस टिकतोय तो, आणि थोड्याच वेळामध्ये निकाल लागेल, त्यानंतर आपण बोलूयात काय बोलायचं आहे आणि बघूयात ते. त्यामुळे तुम्ही जा आणि तुमची कामही वाया घालू नका, लवकरात लवकर जा. त्यावरती आता लगेच हे वकील साहेब म्हणतात की आम्ही आमचे काम करतोय, परंतु तुमचे वकील कुठे आहेत, तुमचे दीक्षित वकील कुठे राहिले, की तांबटकरांचं नाव ऐकलं आणि घाबरून पळून गेले की काय, की कोणत्या बिळामध्ये लपून बसले, म्हणून आता तांबटकरांचा वकील खूप हसत असतो. तेव्हा आता लगेच तिथून तो वकील निघून जातो. तर अक्षय विचार करतो की याच्यामध्ये इतका आत्मविश्वास आहे म्हणजे नक्की काहीतरी, तो इतक्या आत्मविश्वासाने बोलतो म्हणजे नक्कीच काहीतरी काळा आहे, काहीतरी केलेला प्लॅन आहे. नक्की दीक्षित सर सुद्धा कुठे राहिलेत, म्हणून अक्षयच्या डोक्यात आता काहीतरी म्हणजे यांनी केलेलं आहे हे आता यायला सुरुवात होते. त्यानंतर मात्र आता इकडे रमा ही आतच येत असते आणि आता हा तांबटकरांचा एक माणूस आहे तर मुद्दाम दुसऱ्या माणसाशी मात्र आता नाटक करत बोलत असतो. आता रमा येत आहे हे कळल्यानंतर आता तो लगेच त्या दुसऱ्याला म्हणतो की अरे ऐकलत का, त्या दीक्षित वकिलांचं येताने त्या म्हणजे दुसऱ्या नाक्यावर खूप मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे. तर ऍक्सिडेंट म्हटल्यानंतर आता रमाला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा रमा त्यांच्याजवळ येते आणि त्यांना विचारते की नक्की तुम्ही आत्ता काय म्हणालात. आता तो माणूस म्हणतो की नक्की काय झाले माहिती नाही मॅडम, आता मुद्दाम रमाला घाबरवण्यासाठी हे सर्व नाटक सुरू आहे. दीक्षित वकिलांना मात्र आत्ता जवळच्या कोणत्या तरी एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत. तर तेव्हा आता रमा फोन लावणार तोच लगेच दुसरा म्हणतो की अहो मॅडम येथे फोन अलाउड नाही, जरा शांतता राखा. तेव्हा आता रमा विचारते की मला कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे त्याचा पत्ता सांगा. तेव्हा तो माणूस आता मुद्दाम रमाला तिकडे जाण्यासाठी हे सर्व नाटक करत तिला खोटा पत्ता सांगतो. रमा थँक्यू असं म्हणते आणि तेवढ्यात आता ही रमा धावतच तिथून पळत जाते. परंतु आता हे दोन माणसं एकमेकांकडे बघून हसतात आणि हा वकिलाचा डाव असतो.
तांबटकरांचा वकील हसतच त्यांच्याजवळ येतो आणि खुश होत. आता हे तिघे हसत, मात्र तांबटकरांचा वकील त्यांना पैसे देतो. आता तेही खुश होतात. त्यानंतर रमा बाहेर येते आणि अक्षयला फोन लावत असते. अगदी त्याच्या समोरच उभी असते, परंतु आता इकडून अक्षय आणि इकडून रमा दोघे एकमेकांना बघत नाही. आता अक्षय मात्र हा निश्चित वकिलांना फोन लावत असतो आणि त्याच वेळेस रमा ही आता अक्षयच्या मोबाईलवर कॉल करते, परंतु फोन काही लागत नसतो. आता दोघेही बरोबरच कॉल करत असतात. आता अक्षयला खूप टेन्शन येत आहे आणि त्यापेक्षा रमाला सुद्धा खूपच जास्त. त्यात अक्षयचा फोन सुद्धा लागत नसतो आणि बहुतेक मात्र ते तिकडेच गेले असतील, म्हणून रमा आता कशाचाही विचार न करता डायरेक्ट आता इकडून समोरून निघून जाते आणि अक्षय मात्र ह्या साईडला फोन लावत असते. तेव्हा आता अक्षय हा विचार करतो की दीक्षित वकील कुठे गेले असतील. अजूनपर्यंत त्यांनी कॉल काही उचललेला नाही, म्हणून तो सारखा कॉल करत आता आत येत असतो आणि रमा मात्र घाईने हॉस्पिटलला निघून जाते. अक्षय तसंच आतमध्ये येतो तर आता ही दोन माणसं तेथेच उभी असतात. अक्षय फोन लावत असतो तेव्हा तो माणूस म्हणतो की आता येथे फोन अलाउड नाही, तर अक्षय सॉरी बोलतो. तेव्हा मात्र आता अक्षय त्यांना विचारतो की हे बघा हे कोर्ट म्हणजे कोर्ट नंबर 7च आहे ना. त्यावरती आता तो माणूस म्हणतो की हो, आणि तुम्ही रमा कर्णिक आणि तांबटकर यांच्या केसच्या संदर्भात आलेले आहात का. तर अक्षय हो असं म्हणतो आणि आता अक्षय विचारतो की रमा कर्णिक आत गेलेले आहेत का. तर तो माणूस म्हणतो की हो, ते आतमध्येच गेलेले आहेत. आता अक्षयला सुद्धा ते मुद्दाम खोटं सांगतात आणि अक्षय मात्र आता विचार करत असतो की दीक्षित सर कुठे आहेत, आपण कसे लढणार आहोत. आता ही दोन्ही माणसं एकमेकाकडे बघून हसत असतात आणि तेव्हा परत तांबटकरांचा वकील आता अक्षयच्या समोर येतो आणि म्हणतो की मुकादम, अहो सुनावणीची वेळ झालेली आहे आणि दीक्षित वकील कुठेही दिसत नाही, नक्की काय आता हे. आणि घाबरू नका, दीक्षित वकील येणार सुद्धा नाही, कारण तांबटकरांच्या विरुद्ध उभं राहण्याची जी हिंमत आहे ना ती फार कमी लोकांमध्ये असते. त्यावरती आता हे ऐकून अक्षयला राग येतो. अक्षय म्हणतो की अच्छा, इतका कॉन्फिडन्स, तुम्ही त्यांना काही केलं की काय, आणि ते क्लायंट आहे लक्षात ठेवा. त्यावरती आता हा तांबटकरांचा वकील म्हणतो त्याचा एक नियम आहे की केस फाईल करणारा अशील आणि वकील हे दोघंही जर वेळेमध्ये नाही आले केस मात्र डिसमिस होते. त्यामुळे आता तांबटकरांना आता विजयी करण्यासाठी आम्हाला जरा सुद्धा वेळ नाही लागणार हे लक्षात ठेवा. म्हणून तांबटकरचा वकील खूप हसत असतो. त्यानंतर आता अक्षय विचार करतो की जर तांबटकर आले नाही तर केसचं काय होईल, असा विचार करत असताना तो घाईने बाहेर येतो. त्याला खूप टेन्शन येते आणि तो लगेच रमाला कॉल करतोय. रमा मात्र धावतच आता इकडे पळतच हॉस्पिटलला येत असते आणि त्याच वेळेस अक्षयचा तिला कॉल येतो. अक्षय विचारतो की रमा तू कुठे आहेस. तेव्हा आता रमा सांगते की मी हॉस्पिटलला चालले, दीक्षित वकिलांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. आता हे ऐकल्यानंतर अक्षयला धक्का बसतो. अक्षय मात्र रमाला म्हणतो की हे बघ रमा, तुला समजले का, तो सगळा ट्रॅप आहे. दीक्षित वकिलांचा ॲक्सिडेंट वगैरे काही झालेला नाही, हा सगळा ट्रॅप आहे की तुला इथून लांब पाठवायचं आणि केस मात्र डिसमिस करून घ्यायची, असा प्रयत्न आहे. सगळं तांबटकरांनी घडून आलेलं आहे, त्यामुळे तू पटकन लवकरात लवकर मागे ये. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर रमाला धक्का बसतो. रमा म्हणते की काय बोलतात. तर अक्षय घडलेला सर्व काही प्रकार मात्र रमाला सांगतो आणि अक्षय म्हणतो की रमा, मी तुला का खोटं बोलेल, मी तुला सगळं खरं सांगतोय, तू पटकन मागे ये लवकर. आणि जर तू लवकर पोहोचली नाही तर केस मात्र डिसमिस होऊ शकते आणि कदाचित निकाल त्यांच्या बाजूने लागू शकतो, त्यामुळे तू पटकन लवकर ये. तर रमा म्हणते की ठीक आहे, मी आलेच. म्हणून रमा फोन ठेवून धावतच येते. अक्षय आता तेथे आल्यानंतर रमाला म्हणतो की चल चल लवकरात लवकर चल, हे बघ. घाईने मात्र अक्षय रमाला हाताला धरून आतमध्ये घेऊन येत असतो आणि त्याच वेळेस तांबटकरांचा वकील आहे तर तो समोरून येतो आणि म्हणतो की अरे अरे अरे, काय झालं, तुम्हाला तर येण्यासाठी फार उशीर झाला आणि तुम्ही हारलात. आता हे ऐकल्यानंतर रमाच्या डोळ्यात पाणी येते आणि रमाला धक्का बसतो आणि अक्षयला सुद्धा. दोघंही त्या तांबटकराच्या वकिलाकडे बघत असतात. आज मात्र तांबटकर जिंकलेला आहे आणि अण्णासाहेब यांच्या साम्राज्याचा अंत झालेला आहे. तेव्हा रमाच्या डोळ्यात पाणी येते. तांबटकर मात्र आजच्याच ही अण्णासाहेबांची सगळी प्रॉपर्टी जप्त करणार आहे. हे ऐकल्यानंतर आता रमा एकदम स्तब्ध होते. तिच्या डोळ्यातून पाणी येत असतात आणि तिला आता लगेच आधाराची गरज राहून ती उभी राहते, कारण तिला इतका धक्का जबर बसलेला आहे. आणि हा तांबटकराचा वकील मात्र आणखीन एकाहून एक धक्के मात्र तिला देत असतो. आता वकील म्हणतो की हे बघा, तांबटकरांची सगळी प्रॉपर्टी झालेली आहे, कुठल्याही प्रॉपर्टीवर तुमचा मात्र आता हक्क राहिलेला नाही. रमा आता खूप रडत असते. रमा म्हणते की सगळं काही संपलं, मी अण्णांना दिलेलं वचन पूर्ण नाही करू शकले. तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमा प्लीज स्वतःला सावर, प्लीज तू हतबल होऊ नकोस. रमा रडतच म्हणते की आपण हरलो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमा हे बघ, तू लक्षात घे, आपण हरलो नाहीत. हे बघ, ही कायदेशीर कारवाई नाही, हा तर एक खेळ खेळला जात आहे आणि तो तांबटकर काहीतरी खेळ खेळतो आणि आपल्याला फसवतोय. या खेळामध्ये तो जिंकलेला आहे, परंतु तो अगदी जिंकलेला नाहीस, आपण हरलो नाही. तेव्हा आता वकील लगेच म्हणतो की अहो अक्षय साहेब, तांबटकरांच्या नावावर मात्र सगळ्या काही प्रॉपर्टीची नोंद होणार आहे, तर त्यामुळे पुढच्या 24 तासामध्ये तुम्हाला घर आणि शाळा सगळं काही खाली करावं लागेल.
आता हे ऐकल्यानंतर रमाला आणखीनच धक्का बसतो आणि अक्षय रागाने आता या वकिलांकडे बघत असतो. नाहीतर तुम्हाला कायदेशीर कारवाई करून घराच्या बाहेर काढलं जाईल. लक्षात घ्या, अण्णासाहेबांनी जेवढं कर्ज घेतलं होतं तर तेवढं आता हे घर आणि शाळा विकून सुद्धा नाही होऊ शकत. त्यामुळे तुमच्याकडे फक्त आणि फक्त 24 तास शिल्लक आहे. त्यावरती अक्षय म्हणतो की हे 24 तास जाऊन द्या, परंतु मी तुम्हाला एकही आता सेकंद सुद्धा आमच्या घरावर आणि शाळेवर बोट ठेवून देणार नाही. लक्षात ठेवा. एका 24 तासाचं काय घेतात तुम्ही, सेकंदाचं बोला. तुम्हाला सुद्धा आणि त्या तांबटकरला सुद्धा लक्षात ठेवा मी काय बोलतो ते. तुम्हाला काय वाटलं की मला काहीच कळाले नसेल का? दीक्षित वकिलांना सुद्धा तुम्हीच गायब केले. माझ्या बायकोला काहीतरी खोटं सांगून तिला हॉस्पिटलला पाठवले आणि तुम्हाला काय वाटलं की मला काहीच कळणार नाही का? तेव्हा आता तांबटकरचा वकील म्हणतो की पुरावा आहे का तुझ्याकडे? उगाच जर खोटे आरोप करशील तर तुला जेलमध्ये सडवेल. त्यावरती अक्षय म्हणतो की हे बघ, तू मला जेलची भीती दाखवू नकोस. रक्ताचं पाणी करून मात्र ज्याने ही शाळा उभी केली ना, अगदी वारसा चोरण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता काही झालं तरी आता हे सगळं शांतपणे नाही होणार. आणि अक्षय रागाने विचारतो की दीक्षित वकील कुठे आहे? तेव्हा लगेच आता हा वकील म्हणतो की काय, मला कशाला विचारतात? तुझ्यात जर दम असेल तर तांबटकरांना जाऊन विचार की दीक्षित वकील कुठे आहेत म्हणून. त्यांना जाऊन विचारतो. म्हणतो की ऍक्च्युली हो ना, तुमच्यासारख्या फालतू माणसाशी तर मला बोलायचंच नाही, मला तांबटकरांशी बोलावं लागेल. तर आता वकील म्हणतो की तांबटकरांना भेटणं इतकं सोपं नाही. त्यांचं घर नाही तर तो किल्ला आहे किल्ला, आतमध्ये गेलात तर अडकून राहताल. त्यावरती अक्षय म्हणतो तांबटकर किल्ल्यात राहत असेल किंवा सापाच्या बिळामध्ये, जेथे कुठे तो राहत असेल ना तेथून मी त्याला शोधून काढेलच आणि त्याचा जाब मी त्याला विचारेलच आणि तो किल्ला तोडण्यासाठी मला जे काही करावं लागत असेल ते सगळं करायला मी तयार आहे. लक्षात ठेवा. आणि त्याच्या किल्ल्यामध्ये घुसण्यासाठी मला माझ्या जीवाची पर्वा नाही. तेव्हा आता हा वकील म्हणतो की ओ मॅडम बघा, परवा नाही म्हणतात, बघा कसे बोलतात. जर तुम्ही तांबटकराच्या नादाला लागताल तर तुम्ही जीव गमावताल, हे लक्षात ठेवा. आणि असे धमकावून मात्र अक्षय आणि रमा आता गाडीजवळ येतात. रमाला आता खूप टेन्शन येते, तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि अक्षयला सुद्धा फार टेन्शन आलेलं आहे, पण तरी सुद्धा तो काही आता म्हणत असतो. दोघे गाडीजवळ येतात. रमा आता म्हणते की हे बघा, आता किती काही झाले तर हा तांबटकर मात्र आपल्याला त्याने फसवले. आता काही झालं तरी मला तुम्हाला गमवायचं नाही आणि हे प्रकरण आपल्या घरापर्यंत सुद्धा मला नाही येऊन द्यायचं. आपण एक काम करू, कायदेशीररित्या अपील करूयात प्लीज, म्हणून आता रमा रिक्वेस्ट करत असते. त्यावरती अक्षय रमाकडे बघतच असतो आणि तो रमाला म्हणतो की माझ्या डोळ्यामध्ये बघून सांग की तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? तेव्हा आता रमा म्हणते की खूप जास्त प्रेम आहे तुमच्यावर. तेव्हा आता अक्षय म्हणतो की विश्वास आहे का माझ्यावर? तेव्हा आता रमा म्हणते की स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुमच्यावर आहे. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर आता अक्षय म्हणतो की हो ना. मग त्यावरती अक्षय म्हणतो की हे बघ, तुला जर असं वाटत असेल की माझं प्रेम हे जगापेक्षा खूप मोठं आहे तर मग आता काही झालं तरी मागे वळून बघायचं नाही, कारण त्या तांबटकराच्या किल्ल्यामध्ये घुसून त्याला जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. तर तेव्हा आता रमा म्हणते की तुम्ही जे काही बोलतात ते व्यवस्थित आहे, ठीक आहे, कारण तांबटकरला असं वाटत असेल की त्याने आपल्याला संपवलेलं आहे, तर मात्र हीच सुरुवात आहे. तर आता काही झालं तर शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं आहे. त्यावरती अक्षय विचारतो की तू तयार आहेस का? रमा म्हणते की हो, शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं, काही झालं तरी मी तयार आहे, असं म्हणून आता अक्षय म्हणतो की ठीक आहे आणि तो रमाला गाडीमध्ये बसवतो आणि दोघंही मात्र आता ह्या तांबटकरच्या बंगल्यावर येतात. अक्षय आता रागाने त्याचं गेट आहे तर ते गेट मात्र रागाने पायाने असं लोटून देतो आणि जोरात ओरडत म्हणतो की तांबटकर बाहेर ये, लवकरात लवकर बाहेर ये. आणि मोठमोठ्याने अक्षय आता ओरडत असतो. अक्षय म्हणतो की तांबटकर बाहेर ये, उंदरासारखा काय बिळात लपून बसला, बाहेर ये लवकरात लवकर. तेवढ्यात मात्र अक्षय जोरात तेथून दगड उचलतो आणि मारणार असतो. तेवढ्यात दीक्षित सर बाहेर येतात. दीक्षित सरांना बघून आता लगेच अक्षय आणि रमा हे घाबरतात, म्हणजे त्यांना धक्काच बसतो. तेव्हा आता दीक्षित सरांना अक्षय विचारतो की काय झालं दीक्षित सर, बरे आहात का? तेव्हा आता दीक्षित वकील खूप घाबरलेले असतात आणि अक्षयला म्हणतात की हो मी ठीक आहे, सगळी परिस्थिती पण आता हाताच्या बाहेर गेलेली आहे. हे ऐकल्यानंतर आता रमा म्हणते की आपण काही झालं तरी न घाबरता त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट करूया. त्यावरती आता दीक्षित वकील म्हणतात की आपल्याकडे कोणताही प्रूफ नाही, कारण माझा मोबाईल सुद्धा माझ्याकडे नाही. बहुतेक तो मोबाईल आहे तर ते कोर्टाच्या आवारात असेल आणि त्याचं लोकेशन सुद्धा कोर्टाच्या आवारातच असेल, म्हणजे माझं लोकेशन सुद्धा तेथेच मिळेल आणि तुम्ही दोघंही तिकडेच होतात. तर अक्षयला खूप आता टेन्शन येते, कारण हा जो काही तांबटकरने खेळलेला डाव आहे तर तो सगळं काही अक्षयच्या लक्षात येतो. त्यावरती आता दीक्षित वकील पुढे म्हणतात की आता याचा अर्थ असा होतो की आपण तिघेही कोर्टाच्या बाहेर असताना आपण कोर्टामध्ये नाही गेलो, सगळं काही सिद्ध होईल. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर अक्षय म्हणतो की आई शपथ, काय प्लॅनिंग बनवलेलं आहे. त्यावरती आता अक्षय म्हणतो की ठीक आहे, चला आपण त्या तांबटकरला घेऊन पोलीस स्टेशनला जाऊयात.
तेव्हा दीक्षित वकील म्हणतो की तांबटकर घरी नाही. त्याच्या बायकोचं म्हणजे त्याच्या डार्लिंगचा आज वाढदिवस का काहीतरी आहे, त्यासाठी तो सकाळपासून बाहेर गेलेला आहे. काहीतरी सरप्राईज पार्टी आहे तर ती अरेंज केलेली आहे. त्यावरती अक्षय म्हणतो की बापरे, आपल्याला फसून मात्र ह्या माणसाची पार्टीची सुरुवात सुरू आहे. तर तेव्हा आता दीक्षित वकील म्हणतात की करणारच तो, कारण आता अण्णांची ही जी प्रॉपर्टी आहे तर तिच्या म्हणजे जी डार्लिंग आहे तर त्या बर्थडेला गिफ्ट म्हणून द्यायची आहे. तर रमा विचारते की काय बोलतात, म्हणजे त्याच्या बायकोला अण्णांची ही प्रॉपर्टी बर्थडे गिफ्ट म्हणून हवी आहे. तेव्हा आता लगेच दीक्षित वकील सांगतात की हो, कारण त्या बाईने हट्ट केला ह्या प्रॉपर्टीसाठी आणि आता ह्या तांबटकरने लगेच तो मान्य केला आणि लगेच तिला ते बर्थडे गिफ्ट सुद्धा दिलं सरप्राईज करून. अण्णांना या सगळ्यामध्ये फसवण्यासाठी हे सगळं काही चक्रव्यूह रचलं गेलेलं आहे, कारण ही प्रॉपर्टी त्यांना हवी होती आणि तांबटकर कितीही मोठा आसामी असला तरी सुद्धा तो त्याच्या बायकोच्या हातातील बाहुलं आहे. बाहुलं खेळणं आहे तिच्या हातातील ते खेळणं, कारण ती त्याला नाचवते आणि तो मात्र नाचतो. जी अण्णांची प्रॉपर्टी आहे तर त्याच्या त्या डार्लिंगला मात्र त्याला गिफ्ट म्हणून द्यायचे आहे, त्यासाठी तो हे सर्व करत आहे. म्हणून इतक्या फास्टमध्ये त्याने ही केस घेतली आणि सगळं काही निकाल मात्र त्याने आपल्या बाजूने सुद्धा लावून घेतला. पुढच्या 24 तासामध्ये आता अण्णांची सगळी प्रॉपर्टी डार्लिंगच्या नावावर होईल आणि तो मात्र अण्णांच्या प्रॉपर्टीवर राज्य करेल. त्यावरती रमा म्हणते की नाही, किती काही झालं तर मी असं होऊन देणार नाही. एका फालतू या म्हणजे साठी मी मात्र कित्येक लोकांचं आयुष्य बर्बाद नाही होऊन देणार एका फालतू स्वप्नासाठी. आता काही झालं तरी अण्णांची प्रॉपर्टी परत मिळवायची, कारण समोर डार्लिंग जरी असली तरी सुद्धा घाबरायचं नाही. काही झालं तरी आता आपल्याला ते सगळं काही मिळवायचं. त्यावरती अक्षय सुद्धा म्हणतो की हो ठीक आहे, हा माज आहे ना तो आता बाद झालेला आहे. तांबटकरला त्याची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. त्यावरती आता रमा म्हणते की हो, आता फक्त माज नाही तर अण्णांची गेलेला मान, अण्णांची गेलेली प्रतिष्ठा, सगळं काही ज्याने धुळीस मिळवलेलं आहे ना ते सगळं काही परत मिळवायचं, ते पण त्याच्या हातातून हिसकावून घेऊन. रमा आणि अक्षय दोघेही लढण्यासाठी तयार होतात. त्यानंतर आता इकडे तांबटकरांनी मात्र पार्टी ही आयोजित केलेली आहे. आता ते पूर्ण हे म्हणजे कपल्स आलेले आहेत आणि मस्त आता पार्टी एन्जॉय करत डान्स करत आहे. पार्टीची सगळी तयारी झालेली आहे आणि त्याच वेळेस मात्र आता एक गाडी येते. गाडीचा जोरात हॉर्न आता वाजवला जातो. तेव्हा आता जे काही पार्टीमध्ये आलेले गेस्ट आहे तर ते कपल मात्र आता एकमेकांशी म्हणत असतात की आली बघा, मात्र तांबटकरांची ती डार्लिंग आलेली आहे वाटतं. तेव्हा आता ह्या डार्लिंगचा तोरा काही वेगळाच असतो. गाडीमध्ये उतरण्यासाठी सुद्धा तिला आता माणसं हे लगेच दरवाजा उघडायला तयार असतात. आतमध्ये मात्र आता सगळेजण एकमेकांशी चर्चा करत आहे की हो ना, तांबटकरांची डार्लिंग कशी दिसत असेल. दुसरा माणूस सुद्धा म्हणतो की हो हो कशी दिसत असेल बरं. सगळेजण आता तांबटकरच्या डार्लिंगला बघण्यासाठी अगदी आतुर झालेले आहेत. सगळेजण तिच्या येण्याची वाट पाहत आहे आणि तेवढ्या तोऱ्यातच एक एक पाऊल टाकत ती आतमध्ये येत असते. त्यानंतर मात्र आता इकडे रमा अक्षय सुद्धा अगदी फोन म्हणजे गाडीतून तिकडे येत आहेत आणि आता येता येता मात्र आता रमा ही त्या तांबटकराच्या डार्लिंगचा जो काही फोटो वगैरे आहे ते मोबाईलमध्ये शोधण्याचा प्रयत्न करते सोशल मीडियावर, पण सोशल मीडियावर तिचा एक सुद्धा फोटो नाही असं आता रमा म्हणते. त्यावरती अक्षय सुद्धा म्हणतो की तुला काही सापडणार नाही, कारण तिच्याबद्दल कोणतीही माहिती मात्र आता या सोशल मीडियावर नाही, तर नेटवर सुद्धा नाही. माझं सगळं काही शोधून झालेलं आहे, मी सगळं काही शोधले परंतु कुठेही तिची माहिती सुद्धा नाही आणि तिचा फोटो सुद्धा नाही. आणि काही मुळात म्हणजे असं डार्लिंग कुर डार्लिंग असं काही नाव असतं का, वेड्यासारखं नाव डार्लिंग. तेव्हा मात्र आता रमा सुद्धा म्हणते की कोण असेल नक्की ही डार्लिंग आणि नक्की कोण आहे की तिची कोणतीही माहिती मात्र आता ह्या सोशल मीडियावर सुद्धा नाही, तिच्याबद्दल काही सुद्धा नाही. त्यानंतर आता इकडे दोघे ते येत आहे, परंतु इकडे आता हा तांबटकर अगदी तोऱ्यातच अगदी आपल्या डार्लिंगची वाट पाहत आहे. तो खाली येतोय, सगळ्यांना म्हणतो की अटेन्शन मी प्लीज. तेव्हा सगळ्यांना लक्ष द्यायला सांगतो. त्याच वेळेस मात्र रमा आणि अक्षय सुद्धा आता दोघही आत येतात. तांबटकर पुढे म्हणतो की ज्या क्षणाची तुम्ही इतक्या अगदी आतुरतेने वाट पाहत होतात, शॉक सुरू करून ती वेळ मात्र आलेली आहे. माझी बायको माझी डार्लिंग आता लवकरच येथे येत आहे, काही क्षणातच ती तुमच्या समोर येणार आहे. तर रमा आणि अक्षय आत येतात. आता ह्या तांबटकरांचं बोलणं ऐकत असतात. दोघही आता हा तांबटकर आहे हे ओळखतात. तर अक्षय रमाला म्हणतो की रमा, डार्लिंग कोण आहे हे अगदी आपल्या समोर आल्याशिवाय ह्या सगळ्या प्रकरणाचा उलगडा मात्र आपल्याला नाही होऊ शकत, त्यामुळे प्लीज आतापर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. जोपर्यंत आता ती येत नाही तोपर्यंत आता मात्र प्लीज तोपर्यंत लक्ष ठेव. त्यानंतर मात्र आता इकडे ही तांबटकराची डार्लिंग खाली येणार आहे. सगळ्यांच्या समोर मात्र तर सगळेजण टाळ्यांचा गडगडाट करतात, जोरजोराने टाळ्या वाजवतात. त्यानंतर तांबटकर पुढे म्हणतो की अरे वा, मी तर माझ्या बायकोला एक मोठं सरप्राईज देणार होतो, कारण तांबटकराचं लक्ष मात्र अक्षय आणि रमा ह्या दोघांच्या वर गेलेलं आहे आणि तो म्हणतो की आता ही सरप्राईज आहे तर स्वतः माझ्या दारापर्यंत चालत
चालत आलेला आहे, म्हणजे त्या दोघांना म्हणतो आणि ग्रेट वेलकम रमा कर्णिक. तो आता म्युझिकवाल्यांना म्युझिक चालू करायला सांगतो आणि रमा अक्षयकडे पाहत असतो. रमा अक्षय मात्र आता ह्या तांबटकराकडेच बघत असतात. अक्षय रमाला दरवाजामध्ये उभं करतो आणि दरवाजामध्ये उभं करून मात्र आता अक्षय समोर तांबटकराच्या समोर येतो आणि म्हणतो की तांबटकर, जे काही तुम्ही सगळं करून ठेवलेलं आहे त्या सगळ्याला न घाबरता चॅलेंज द्यायला आम्ही आलेला आहोत. तुम्ही कितीही फसून अण्णांची प्रॉपर्टी नाही घेऊ शकत. काही झालं तरी आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत ही प्रॉपर्टी मी तुमच्या कशात नाही जाऊन देणार, हे लक्षात ठेवा. तांबटकर आता इकडे तिकडे बघत असतो आणि अक्षयकडे पाहतो. तेव्हा आता अक्षय त्याला पुढे म्हणतो की तुम्हाला काय वाटलं की आम्हाला भीती वाटेल, परंतु काही झालं तरी आम्ही तुम्हाला नाही घाबरणार. तेव्हा आता मित्रांनो, एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये पुढे काय होणार ते आपण बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.